योगेश स्ट्रायकर इंडला आणि नॉन स्ट्रायकर इंडला आपण सुजित यांना पाहतोय आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अंकुशचा खेळ आपण पाहूया कसा घडतोय या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आरपी लायन्स वाडा वर्सेस अकलोली गावदेवी अकलोली. पहिला बॉल ऑकवर्ड बॉडी पोझिशन हाईट फॅक्टर उंची पाहिली थायपॅडवर बॉल आदळलाय आणि त्याचमुळे बॉल तर चांगला होता स्टम्प टू स्टम्प होता बॉडी लाईन बघा खूप चांगलं डिसिजन मुन्ना पठाण सरांचं. नाईट रायडर्स आहेत सर्व पंच अजीम अब्दुल्ले सर मुन्ना पठाण सर हेमंत शेट्टी सर. दरम्यान पहिला बॉल येतोय डॉट या पहिल्या डावातला. योगी ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता वन मॅन शो त्यांनी आपल्या संघासाठी खेळ दिला होता चेस करताना आणि जिद्द नाही सोडली मागच्या सामन्यामध्ये. क्रिकेटचा खेळ हेच शिकवतो. शफल झाले ऑन साइडला आडव्या बॅटनं बॉलला खेळलंय स्क्वेअर लेग झोन मध्ये खाली क्षेत्राची निवड योग्य बॉल सीमारेषा पार चौकार 4 धावा. धावसंख्या आता पुढे सरकते गावदेवी अकलोली या टीमची. पिनबाद 4 धावा. अंकुशने शॉर्ट ऑफ लेन बॉल हाताळला होता आणि त्या शॉर्ट ऑफ लेन बॉलवर पोझिशन घेताना त्यांच्या आवडीच्या झोनमध्ये चौकार वसूल केलेला आहे योगीन यांनी. लॉंग वे शफल खूप जास्त शफल झाले क्रीज बॉक्सच्या अगदी कोण्यावर बसले हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्याचमुळे हँड आय कोऑर्डिनेशन जुळलं नाही आणि येतोय डॉट बॉल. डॉट बॉल देखील तितकेच महत्त्वाचे अंकुशच्या वतीने धावांना अंकुश लावण्यासाठी डॉट बॉल हाताळला गेलेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 4. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर तयार अंकुश फलंदाज योगेशसाठी. चांगली चुरस होईल या दोन संघादरम्यान. ऑन द राईज ड्राईव्ह केलंय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे पोचतायत बॉलवर तिकडे यूपी मध्ये योगी आणि बिलोशी वाडाच्या मैदानामध्ये योगी चौकार या डावातला दुसरा. आहे योगी यांचं आणि तर देखील तो क्लास त्यांनी टिकवून ठेवलेला आहे. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 8 धावा योगी यांनी वसूल केलेल्या आहेत. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ सादर करावा लागतो आणि तोच खेळ योगीने सादर केलाय पण अंकुश सुद्धा काय कमी नाहीये. आपण जर या षटकाचा आढावा घेतला पहिला बॉल डॉट दुसरा बॉल चौकार तिसरा बॉल डॉट चौथा बॉल चौकार 5वा बॉल डॉट 6वा बॉलचा रकामा अजूनही रिकामी आहे आणि 6व्या बॉलवर काय येईल आता पाहूया. अंकुशचा शेवटचा बॉल या पहिल्या षटकाला धावसंख्या झाली बिनबाद 8 धावा गावदेवी अकलोली. पुढचा बॉल जाऊ दिले बॉलला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतो. एक धाव वाढेल धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. दीपेश फाउंडेशन आणि आर के एंटरप्राइजेस आणि सहयोग किणी अमरापूर यांच्या वतीनं अकलोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहे. दरम्यान अपील पण यस ही इज सेफ. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. फिल्डिंग टीम रेफरल फॉर रनआउट. चला या अजीम सर या. अजीम सर यांचा लुक देखील प्रत्येक दिवशी एक वेगळाच होऊ लागलेला आहे. डेडिकेटेड टुवर्ड्स द वर्क. नेहमीच PPL आणि बाली ट्रॉफीमध्ये रेफरीची भूमिका घेतात. तर ही सेफ. लेट चेक अगेन अँड अगेन. बॅट ग्राउंड झाले आहे का ते आपण पाहतोय.
आणि बॅट ग्राउंड झाली आहे की नाही, तर आहे. नॉट आउट, बॅटर इज सेफ. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या बिनबाद 10. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर अंकुशच्या जागेवर येत आहेत दर्पण. येत आहेत दर्पण. हा, लक्षात ठेवा, एक्स्ट्रा मेंबरचं काम खूप महत्वाचं आहे. चला, 5 मिनिटाचा कालावधी घेतलाय आपण पहिल्या षटकासाठी. मॅच ऑन ठेवा, थांबू नका, बिलकुल थांबू नका. तर बॉलिंग ट्रॅकवर आरपी लायन्स वाडा या संघाकडून दर्पण गोलंदाजीसाठी येतील. पहिले षटक चांगलं राहिलंय. आशिषचं अंकुशचं नो डाऊट. 3 डॉट्स, 2 चौकार, 1 वाईड, 1 सिंगल, 10 मिळालेत. स्ट्राईक आता पुन्हा एकदा योगीकडेच आहे, ज्यांनी 9 धावा या अगोदर बनवलेल्या आहेत टीमसाठी. पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर दर्पण सज्ज होत आहे. चला, 6 मिनिटं झाले, 6 मिनिटं. मॅच ऑन ठेवा. 10 मिनिटात तुम्हाला 2 षटकं पूर्ण करायची आहेत. ती सूचना सातत्यानं आम्ही देत आलेलो आहोत, त्यामध्ये आपण देखील तसंच वर्तन करा. पेनल्टी लागली तर मग कुठल्या सूचनेचा विचार केला जाणार नाही. तर दर्पण गोलंदाजीसाठी पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. फुल टॉस, ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये तैनात. 1 सिंगल होईल पूर्ण. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न, थ्रो थोडासा ऑकवर्ड मिळतात या 2 धावा. कुठला एंड जवळ आहे आणि कुठल्या फलंदाजाला बाद करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. योगीलाच त्यांना बाद करायचं होतं आणि त्याचमुळे बॅटिंग एंडला थ्रो त्यांनी केला, पण तो एंड दूर होता आणि त्याचमुळे 2 धावा मिळालेल्या आहेत गावदेवी अकलोलीला. धावसंख्या पोचते बिनबाद 12. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुन्हा एकदा दर्पण बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून चांगली गोलंदाजी दर्पणची आपण पाहतोय. हो, फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल खाली आणि आता कुठलीच चूक नाही होणार. थोडं जगलार जरूर झाले होते, पण योगीला परतावा लागते. धक्का पहिला बसतोय गावदेवी अकलोलीला. दीपेश फाउंडेशन सर्वांच्या वतीनं त्या शुभेच्छा गावदेवी अकलोली या संघाला मिळालेल्या आहेत. चला, मॅच ऑन ठेवा. नवीन बॅटरमध्ये त्याच्यामध्ये यतीन मागच्या वेळी शून्यावर बाद झाले होते, धावचीच्या स्वरूपात बाद झाले होते. पाहूया त्या गोष्टीचा वचपा काढतील का या डावामध्ये. आवश्यकता तर तीच आहे आणि त्यातल्या त्यात योगेश बाद झालेत, त्याचमुळे जबाबदारी तर वाढते इतर फलंदाजांवरची. चांगला बॉल, यॉर्कर लेन, काय अॅक्युरेसी दर्पणची पाहायला मिळते. दर्पणला वाड्या परिसरातून बाहेर यावं लागेल. खरं तर अजून जास्त मोठं क्रिकेट खेळावं लागेल. जबरदस्त स्किल आहे या गोलंदाजाकडे. काय अॅक्युरेसी दर्पणची सातत्याने पाहायला मिळते. थोडी ऑकवर्ड त्यांची ऍक्शन आहे, पण स्टिक टू द पॉइंट. त्यांचा बॉल प्रॉपर पिच होतोय आणि कॉइन बॉक्स बॉलिंग ज्याला म्हणतात, एकाच झोनवर सातत्याने बॉलला पिच करणं, तीच गोलंदाजी आता पाहायला मिळते गोलंदाज दर्पणची. 3 चेंडू त्याने हाताळलेत. 1 फलंदाज बाद झालाय. 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या 13. पुढचा बॉल, वेग वाढवलाय, पण वेग वाढवण्याच्या नंतर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 14. 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय, त्याचमुळे सेट होण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नाही. प्रयत्न प्रत्येक बॉलवर तुम्हाला जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा करत राहावा लागतो आणि तोच प्रयत्न फलंदाज करतायत. पण गोलंदाज देखील चतुर आहेत, कौशल्य आहे त्यांच्याकडे. ड्राईव्ह केलंय बॉलला, मिड ऑन नाही आहे. बॉल जाईल लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावासाठी टर्न होणारच होते, पण त्यांना त्यांचे प्रयत्न थांबावे लागले. 1 सिंगल मिळते. 1 धावेच्या वाढीने धावसंख्या पोचते, ती म्हणजेच 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4 या षटकातले. पुढचा बॉल, दर्पण. मॅच चांगली होईल यात कुठलंच जुमत नाहीये. दोन्ही संघांकडे चांगले पर्याय आहेत गोलंदाजीचे, चांगले पर्याय आहेत फलंदाजीचे. त्याचमुळे आणि सर्वात महत्त्वाची बाब, दोन्ही संघांकडून चांगलं समर्थन त्यांच्या चाहत्यांचं मिळते
आणि म्हणूनच रात्रीचे 1 वाजायला आहेत तरी देखील चाहते आपल्या आवडीच्या खेळाला, आपल्या आवडीच्या खेळाडूला, आपल्या आवडीच्या संघाला समर्थन देण्यासाठी मैदानात उपस्थित आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर चला, बॉलर जास्त वेळ घेऊ नका प्लीज, जास्त वेळ घेतोय, मोमेंटम थोडा बिघडतोय. दर्पण बॅटची इनसाइड एज, बॉल मागे विकेट किपरच्या दिशेनं, दरम्यान एक सिंगल मिळेल, एकदा वाढेल आणि धावसंख्या पोचते ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. चला शेवटचा बॉल बाकी आहे, 10 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय, चला जास्त वेळ घेऊ नका. दर्पण बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला, आतापर्यंत रोखलेला आहे फलंदाजांना, मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेला आहे. कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस बॉल फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत, फलंदाज होत आहेत बाद, धक्का दुसरा बसतोय. टीम गावदेवी अकलवलीला 2 गडी बाद, 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 16. बघा या ठिकाणी अकलोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रतीक जाधव अंबाडी तसेच देवा भगत सोनटक्के साई देवा प्रतिष्ठानच्या वतीनं अकलोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की अकलोली संघाला त्या शुभेच्छा मिळत आहेत. पण शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत, पाहूया शेवटच्या 6 बॉल्स पर्यंत कुठपर्यंत मजल जाते. गावदेवी अकलोलीची पंकज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकर एंडला, आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज जातील ते म्हणजेच सुजित. यतीन आतमध्ये आहेत, सुजित बाद झालेत. यतीन चला 10 मिनिटाचा कालावधी झालेला आहे, 11व्या मिनिटात पदार्पण आपण केलेलं आहे. मॅच लगेच ऑन ठेवा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत प्रीतम, गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग. प्रीतमचा पहिला बॉल डॉट. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 ते 35 या तर आकड्यापर्यंत जावंच लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या धावसंख्येचा वेग आपण पाहिला होता. त्याचं क्रेडिट जाते योगेश यांना, 2 चौकार त्यांच्या वतीनं आपण पाहिले होते. पण त्यानंतर इतर फलंदाजांच्या वतीनं त्या धावांची अपेक्षा होती, त्या अपेक्षांची पूर्तता अजून होत नाहीये. शेवटचे 5 बॉल्स बाकी. पुढचा बॉल प्रीतम, गुडलेंदा बॉल पिच केला, टप्पा पडल्यानंतर बॉल टेकअप होतोय आणि विकेट किपरच्या दिशेने सरकतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकाची गोलंदाज प्रीतमच्या वतीने पाहायला मिळाले. अजून शेवटचे 4 बॉल्स बाकी आहेत. चला प्रत्येक बॉल नंतर तो क्षेत्ररक्षणाचा भाग लक्षात घेऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार करण्यासाठी वेळ घेऊ नका. डॉट आलाय, लगातार 3 डॉट बॉल. आता नाही खेळणार तर मग कधी खेळणार, आता हाच प्रश्न फलंदाज स्वतःला विचारणार. कारण यतीनकडून जास्तीत जास्त धावांची अपेक्षा होती, पण मात्र तो प्रतीक्षा करतोय, पण प्रतीक्षा जास्त केली तर मग डाव संपून जाईल. 3 बॉल्स बाकी आहेत फक्त या पहिल्या डावातले. बॅक टू बॅक 3 डॉट्स आलेत. या अगोदर एक निर्धाव षटक आपण दिवसभरामध्ये पाहिलेलं आहेच. ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल केलाय, कावकर सीमारेषा पार, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, षटकार. वर 22 रन्स ऑन बोर्ड. प्रेक्षक बघा अजूनही मोठ्या संख्येनं आपल्या आवडत्या संघाला पाहतायत. मला तर असं वाटतं ऑडियन्स कॅचसाठी थांबलेत. ऑडियन्स कॅच बघा करता प्रत्येकमध्ये क्रिकेटपटू लपलेला आहे, प्रत्येक प्रेक्षकामध्ये. बॉल खाली राहिलाय, धाव घ्यायची की नाही घ्यायची या संभ्रमामध्ये दोन्ही फलंदाज होते. 4 डॉट आलेत, 1 षटकार. शेवटचा 1 बॉल बाकी आहे पहिल्या डावातला. धावसंख्या 22. शेवटच्या बॉलवर नक्की काय? पहिलं षटक 10 धावांचं होतं, दुसरं षटक दर्पणचं 6 धावांचं होतं, 2 विकेट्स त्याला मिळाल्या. आणि प्रीतमचं हे षटक 6 धावांचं आहे. 4 डॉट बॉल्स या षटकात आहेत. आणि स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाजांना थोडी मोकळीक असते, पण ती मोकळीक गोलंदाज प्रीतमने बिलकुल दिली नाही. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 22 वर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. प्रीतम बॅटची एज, बॉल मागे, शॉर्ट स्टॉपला चकवत बॉल मागे जाईल. क्षेत्ररक्षक बॉलला गाठण्याचा प्रयत्न करतोय, पण तो प्रयत्न कमी पडतोय. बॉल सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर चौकार.
3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 26. जिंकण्यासाठी 18 चेंडू, 27 ची गरज. आरपी लायन्स वाडा. करूया आता समालोचन कक्षामध्ये बदल. ऐकूया आवाज हडकमल सरांचा. धन्यवाद. हॅलो. येती नो डाऊट. आज जरी त्याच्याकडनं काही चेंडू मिस झाले असले तरी त्याच्या ज्या फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे त्याच्यातला एक क्वालिटी षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेला आहे. यतीनने मात्र थोडेसे आपली पायांची हालचाल जर केली, स्वतःला सवय लावून घेतली फ्रंटफूट बॅकफूट, तर मला वाटते त्याच्याकडं पॉवर आहे, त्याच्याकडं फ्लिक ऑफ द रिस्ट आहे, ताकद, हुकमत आणि नजाकत. योगेश येतोय गोलंदाजीसाठी पहिलं षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेमध्ये. हे षटक अक्रोली संघाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं असेल. आरपी लाईन संघाकडे फार मोठी फलंदाजांची फळी आहे, परंतु 27 धावा काय कमी नाही. लो स्कोरिंगची मॅच आहे. वातावरणामध्ये नमी आलेले, थंड वातावरण झालेले, दमट वातावरण झालेले. चेंडू पडल्यानंतर बॅटवर द बॉल इज नॉट कमिंग ऑन टू द बॉट प्रॉपरली. पहिला चेंडू. ओ लवली डिलिव्हरी. चेंडू खाली राहतोय. सामना सुरू झाल्यानंतर वातावरण पिचमध्ये गरमी असते, त्याच्यामुळे चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतो. पण जसं थंड हवामान होतं चेंडू पडल्यानंतर बॅटीवर येत नाही. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. बघा सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगीराजकडनं. जेम तेम कशी बसी एक धाव पळून काढली जाते. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1. स्ट्रायकरला आता फलंदाज कोण आलेला आहे? रुपेश का? रुपेश लोखंडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक रन पळून झाले नाही. मी सांगितलं हा सामना शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाईल.
चांगली गोलंदाजी नक्कीच. योगीराज एक विचारपूर्वक प्रत्येक चेंडू टाकताना मनामध्ये काहीतरी संकल्पना घेऊन येतो. फलंदाजाचं फुटवर्क आहे तो, फलंदाजाचं अँटिसिपेशन जाणतो, मन कवडा आहे, फलंदाजाच्या मनामध्ये काय चलबिचल चालली त्यानुसार आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करण्याची क्षमता असलेला एक अतिशय प्रतिभा संपन्न आणि जुना जाणता अष्टपैलू खेळाडू योगीराज. षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय. राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय. बघा यष्टीरक्षकाला मात्र अतिशय दक्ष राहावंच लागेल, कारण चेंडू जर निर्धाव पडत असतील तर आलेला निर्धाव झालेला प्रत्येक चेंडू यष्टीरक्षकाला पकडावाच लागेल, नाहीतर चेंडू निर्धाव काढून काही फायदा होणार नाही. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावा झालेल्या 3. योगीराज आपल्या परीने भरपूर प्रयत्न करतोय. व्हॉट अ कॅच. पंकज पाटील, ज्याला मार्क बाउचर असं म्हटलं जातं, एक निर्णायक क्षणी त्याने घेतलेला झेल हा सामन्यामध्ये नवसंजीवनी नवबळ. कोण? रुपेश लोखंडे. म्हणजे अकलोली संघाच्या विजयामध्ये प्रमुख अडथळा, प्रमुख डोकेदुखी असलेला धोकादायक फलंदाज रुपेश लोखंडे हा स्वस्तामध्ये बाद होतोय. बडी मछली मोठा मासा गळाला लागतोय आणि अकलोलीच्या दृष्टीने एक समाधानाची बाब आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येतोय? अक्षय. अक्षय हा सुद्धा एक अत्यंत घणाघाती जबरदस्त फलंदाज आहे. ही हॅव अ ॲबिलिटी, वाईड रेंज ऑफ शॉट, ही हॅव अ ॲबिलिटी, ही कॅन डिस्ट्रॉयड एनी काइंड्स ऑफ अटॅक. कुठल्या प्रकारची गोलंदाजी लिलया फोडून काढण्याची क्षमता अक्षयमध्ये, आणि ही त्याने मागील अनेक वर्षापासून या मैदानावर आणि मागच्या 2-4 दिवसांमध्ये त्याने दाखवून दिलेलं आहे. अक्षय पाटील हा एक सुद्धा, अक्षयच ना, पाटीलच ना, अक्षय कोकाटे हा सुद्धा एक धोकादायक फलंदाज आहे. जितका धोकादायक फलंदाज रुपेश लोखंडे होता, अजूनही अकलोली संघाला मी म्हणेन की जागते रहो. पुन्हा एकदा अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय. एक रन पळून काढी झाले. काय शिस्तबद्ध, काय चिवट तिखट मारा, अगदी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली. मी तर म्हणेन की रुपेश लोखंडेला बाद करून या षटकामध्ये फक्त धावा किती दिल्या तर 4. कंजूस गोलंदाजी नुसती म्हणणार नाही मी, तर त्याने विजयाचं दार किलकिल केले रे. दरवाजावर नॉकडाऊन केलेलं आहे, दरवाजा ठोठावलेला आहे. बघूया आता ह्यात किलकिल्या केलेल्या दरवाजामधून विजयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्याचं काम कुठला गोलंदाज करतोय बघूया. शेकोटी बंद करा, प्रदूषण झालेले. नितीन भोसले येतोय. बारा 23 नितीन भोसलेचं हे एक निर्णायक षटक असेल. राईट आर्म ऑफ द विकेट. दॅट्स द लाईन बॉय, दॅट्स द लाईन. निर्धाव चेंडू पडतोय. मी तर नक्कीच म्हणेन की विजयाच्या दारावर ठोठावलेल्या योगीराजने रुपेश लोखंडे नावाचा मोठा फलंदाज बाद करून विजयामधला प्रमुख अडसर त्याने अगदी लिलया पार केलेला आहे. त्याच्यावर कळत चढवायचं काम गोलंदाजांना करायचं आहे. सुरेख रनिंग बिटवीन द. बघा नितीन भोसलेच्या हातामध्ये चेंडू बसत नाहीये, थोडासा दडपणाखाली आहे नितीन भोसले. 5 धावा झालेल्या, जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 10-22. ऐनुल स्ट्राईकला येतोय. ऐनुल हा एक धोकादायक फलंदाज आहे. मी बघितलेलं आहे RP लाईन्स वाडा या संघाकडे जवळजवळ 7 ते 8 अगदी खोलवर त्यांची फलंदाजांची लंबी लाईन आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे बाई, डीप बॅटिंग लाईन आहे. पण रुपेश गेला म्हणून काय झालं, अजून अक्षय, अजून ऐनुल आहे. ऐनुल जरी थोडासा बॅड पॅच मध्ये असला तरी ऐनुल हॅव अ ॲबिलिटी, ही कॅन डिस्ट्रॉयड एनी काइंड्स ऑफ अटॅक. कुठल्याही क्षणी सामना एक हाती फिरून देण्याची धमक
ऐनूलमध्ये. त्यानंतर गणेश गायकवाड अजून बाकी आहे. गणेश गायकवाड म्हणजे जसा एखादा लोहार हातोड्यावर तापलेल्या हातोड्यावर जसा हातोडा मारतो तसे घणाघाती फलंदाजी करणारे गणेश गायकवाड अजून मैदानात बाकी आहेत. रवींद्र भोईर मॅच पाहतायत. त्यांचा जो वाढदिवस आहे, आमचे बालपणीचे मित्र रवींद्र भोईर गुरुजी निवृत्त झालेले. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे गुरुजी. रवींद्र भोईर यांना तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं, बिलोसकरांच्या वतीनं, वसूरकरांच्या वतीनं आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पालघर जिल्ह्याच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, हर साल के दिन हो 50,000. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आमचे बालपणीचे मित्र आहेत. हार्दिक शुभेच्छा. राहुल भोईर पुत्राकडून वडिलांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या नक्कीच पप्पांसाठी काहीतरी गिफ्ट राहुल यांच्याकडनं येईल. अकरा धावा झालेल्या जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. बघूया ऐनूल काय करतो. राईट आर्म होतोय की नितीन भोसले यांचा पुढचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. नितीन भोसलेने स्वतःला झोकून दिलं मैदानामध्ये. चेंडू अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु चेंडूचा वेग इतका होता, चेंडूचा तडाखा इतका होता, इतक्या वेगानं चेंडू निघून गेला. परंतु मागे असलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगला चेंडू पकडलेला आहे. धावसंख्या झालेली 12. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. षटकातला 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. कशमकश एव्हरीथिंग इन दिस मैच. इस मैच में टसन है, टेंशन है, इमोशन है, एक्शन है, ड्रामा है. धाव संख्या 14. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. 7-13. षटकार मारल्यानंतर नितीन भोसले यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. अलर्ट राहावं लागेल, कारण पुन्हा स्ट्रायकरला मला वाटतं ऐनूल येतोय का. अक्षय हा सुद्धा धोकादायक, व्हेरी डेंजरस बॅट्समन. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मैंने पहले भविष्यवाणी की थी, मोस्ट डेंजरस बैट्समैन. कशमकश अजूनही सामना कुठल्याही बाजूला झुकू शकतो, परंतु ॲट प्रेझेंट ज्या प्रकारची धावसंख्या उभारलेली आहे सध्या तरी मी म्हणेन की हा सामना आरपी लाईन्स वाडाच्या बाजूला 60% झुकलेला आहे. मॅच प्रिडिक्शन आमच्यापर्यंत येते ऑनलाईन 60-40. 60% प्रेक्षक सांगतायत की आरपी लाईन्स वाडा जिंकणार, 40% लोक सांगतायत की टीम अकलोली जिंकणार. साई येतोय. साईची कडी परीक्षा, सत्व परीक्षा, अग्नि परीक्षा पाहिली जाईल. हवेमध्ये गारठा वाढलेला राहुल भोईर, जर चहा आली तर फार बरं होईल. राहुल भोईर धावा झालेल्या 20. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. क्या रोक पाएंगे अकलोली वाले. स्ट्रायकरला कोण आहे. ऐनूल, मोस्ट डेंजरस बॅट्समन. हात समांतर, धाव अवांतर. 6 चेंडू 6 धावा. 6-6. खरं तर मी म्हणे फलंदाजी करताना 27 धावा दॅट इज नॉट इनफ स्कोर. मला वाटतं या 27 मध्ये आणखीन 10-1 धावा तरी पाहिजे होत्या, परंतु क्रिकेटमध्ये जर तर अगर मगर की कोई अहमियत नहीं होती है. साई, सुरेख चेंडू आणि फलंदाज बाद होतोय ऐनूल.
अँकरिंग इथे येणार आहेत महिला भगिनी. एक आहे रेश्मा मयेकर तर दुसरी आहे आरती गुप्ता. बघूया साई या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. एट. बघा प्रेक्षक काय सांगतात त्याच्यापेक्षा लाईनमन काय सांगतात ते बघा. खेळाडूंनी बोलू नका. नाही, खेळाडूंनी आपापसामध्ये व्हर्बल कॉन्टॅक्ट ठेवूच नका ना. ते तुमचं काम नाही, ते पाहण्याचं काम कोणाचं आहे? पंचांचं आहे, आयोजकांचं आहे. तुम्ही आपापसात भिडू नका. सुजित, योगी सर, योगी सर, योगी सर, बी पेशंट. दाऊद, योगी. नथिंग टू हैपन, इट्स द पार्ट ऑफ अ गेम. जस्ट लेट्स प्ले क्रिकेट. क्रिकेट में नोक जोक तो थोड़ी बहुत होती रहती है दोस्तों, कारण दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे. थोडीफार कश्मकश इंटरनॅशनल खेळाडूंमध्ये सुद्धा होती आहे. परंतु क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी म्हटलं जातं. क्रिकेट इज द गेम ऑफ जंटलमॅन. परंतु अलीकडे क्रिकेटची प्रतिमा थोडीशी डागाळली जाते ना, त्याला कारण अशा प्रकारची हमरी तुमरी किंवा व्हर्बल कॉन्टॅक्ट. खरं तर खेळाडूंनी एखादी पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथं टीम विजयी होते. विजयी संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक.